माणिकराव कोकाटेंबद्दल असं सुरू होतं की मंगळवारपर्यंत याबाबतचा निर्णय घेऊ. मंगळवार गेलाय, निर्णय झाला आहे, फक्त त्यांनी जास्त बाहेर बोलू नये, राजीनाम्याचा विषयच नाही, सगळ्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती. माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण आता याची चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे, आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रम्मी खेळत होत्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही, पण जी माहिती आम्ही घेतली त्याच्यातून हे स्पष्ट होतं आहे. आणि जो व्यक्ती विधिमंडळात रम्मी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचं मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही, अशा पद्धतीनं असंवेदनशीलता त्यांची आहे. आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीनं आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे, आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. तसं तर आहेच. हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली याचंसुद्धा समर्थक आहे, असंच याच्यात म्हणावं लागेल. त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नाही ते सरकार साधन सुचिता खेळा रम्मी. मी तर म्हणतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रम्मीचे कॅटच घेऊन गेलं पाहिजे ना. मग कशाला मोबाईलवर खेळायचं, एक पत्त्याचा डाव मांडून खेळायला पाहिजे. याच्यासाठीच ते सभागृह केलं की काय. आणि म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे. त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. हे जे वाचाळ मंत्री आहे त्या सगळ्यांना काल चांगलंच आपलं सगळं आहे. त्यात मग संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, की या संधी शेवटच्या समजा नाही तर बाहेर पडावं लागेल, हे समाधानकारक आहे असं आपण? बिलकुल समाधानकारक नाही. एकीकडे सरकार, देवेंद्रजींचं सरकार एकीकडं मोठ्या बाता मारतं आहे, विकासाच्या गप्पा मारतं आहे, साधन सुचितेच्या गप्पा मारतं आहे, संस्कृतीच्या गप्पा मारतं आहे. आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बारमध्ये बारबाला पकडल्या जातात, एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्या दिसत आहेत, बॅग दिसत आहेत, कशा अवस्थेत बसलेल्या आहे. एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीनं बोलतात, एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडियासमोर, याच्यावर पूजा अर्चा करत बसतात. ठीक आहे, तुमचे खाजगी विषय आहे, खाजगी राहिले पाहिजे. परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं, दम मारणं याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरतात की काय, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मित्रपक्ष म्हणून शिंदेची शिवसेना आणि भाजपला बोलवलं होतं. भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार तिथं पोहोचले, मात्र शिवसेनेचे फक्त एकनाथ शिंदे सोडता कुणीही आलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळते. मंत्री नाही, आमदारही नाही. हां, माझ्या माहितीवरून त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता, त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच. धुसफूस आहे त्यांची, पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला तरी नाही वाटत. दुसरं असं आहे की नागपूरचे उमरेडचे भाजपचे माजी आमदार आहेत, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये एक अशी खंत व्यक्त केली आहे की भाजपमधील इन्कमिंग वाढलं आहे, त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली आहे. हे काही नवीन आहे का काय? फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे. काँग्रेस मुक्त करायचं होतं, काँग्रेसचेच लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहे. जुने भाजपचे लोक अजूनही सतरंजाच उचलायला आहे ना. मंत्रिमंडळातली यादी घ्या, किती लोक भाजपचे, आमदारांची यादी घ्या, किती लोक भाजपचे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच. आणि मला वाटतं ही खतखत ते कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली. खडसेचं कालचं प्रकरण तुम्ही बघितलं असेल. खडसे म्हणतात मला फसवण्यासाठी माझ्या नातेवाईकांना, माझ्या जावयालाही फसवणं सुरू आहे आणि सत्ताधारी स्वतः हे सगळं करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सत्य आहे, काही असत्य नाही याच्यामध्ये. कारण पोलीस एवढे फारच कार्यक्षम झाले
एक 2-2, 3-3 ग्रॅम अंमली पदार्थ पकडण्यासाठी 3-3, 4-4 दिवस दबा धरून बसलेले आहेत. या जरा पोलिसांना आमच्याबरोबर कुठं मिळतात आम्ही दाखवतो, ट्रक भरून येतात इथं, त्याच्याकडे लक्ष नाही पोलिसांचं, पण 3 ग्रॅमकडे लक्ष आहे. आणि ज्याच्याकडं आढळलं एका लेडीच्या पर्समध्ये तिला जामीन द्या म्हणतात पोलीस, आणि ज्याच्याकडे आढळलं नाही त्याला PCR मागतात पोलीस. वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा सगळं प्लांट सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कारण मी सगळं काल कोर्टाची कारवाई वगैरे सगळं बघितलं, माहिती घेतली, त्याच्यात लक्षात आलं की ज्या महिलेच्या पर्समध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या तिला MCR झालेला आहे, पोलिसांनी त्यांचा जामीन होऊ दिलेला आहे. पण ज्यांच्याकडे काहीच सापडलं नाही त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीनं प्रयत्न केला आहे, याचाच अर्थ. आणि ज्याच्याकडं सापडलं त्याचं नाव 1 नंबर आरोपी असला पाहिजे, तो आरोपी खाली आहे. आणि ज्याच्याकडे सापडलं नाही खेवलकर, त्याचा नंबर 1 नंबरला आहे. याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लांटेड आहेत. हे काही न समजायला एवढी काही जनता दूधखोळी नाही आहे. पण दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. महाजनांना वाचवण्यासाठी सरकारची खेळी असंही म्हणाले. बिलकुल असू शकतो, कारण महाजनांचं हनी ट्रॅपमध्ये महाजनांकडे बोट दाखवलं जातं आहे. त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे खऱ्या अर्थानं. जर असं आरोप असेल तर हे पहा, जसं सीतेनं परीक्षा दिली तशी मंत्र्यांनी परीक्षा द्यावी ना, पण मी नाही आहे त्याच्यामध्ये, हो त्या चौकशी असं म्हणायला काय प्रॉब्लेम मंत्र्यांनी, असं मंत्र्यांनी म्हणायला काय प्रॉब्लेम. मी काय आरोप नाही करत कोणत्या मंत्र्यावर, पण जर एखाद्याने आरोप केला असेल तर जशी सीतेची अग्निपरीक्षा झाली तशी अग्निपरीक्षा द्यायला काय हरकत आहे की हो द्या इन्क्वायरी. पण ती टाळायची आणि जो आरोप करतो त्याच्यावरच मला असं वाटतं अशा पद्धतीनं आघात करायचा हे काही योग्य नाही. काल निवडणूक आयुक्तांनी मराठवाड्याची बैठक घेतली आणि त्यामध्ये असं संकेत दिले की अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर मनपाच्या होतील, कारण की मनुष्यबळ आणि इतर साहित्याचा अभाव. असंच होईल ना, एका वेळेस होणार नाही. कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या, मग याला माझ्या माहितीप्रमाणे वोटिंग मशीन किती अवेलेबल आहे, मग त्या कोणत्या, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समित्या आधी होतील, नंतर नगरपालिका होतील आणि नंतर शेवटी महापालिका होतील असा माझा अंदाज आहे. पोलिसांचा विषय काढला म्हणून तुम्हाला विचारतो, पोलीस फार तुम्ही म्हणतात 4 ग्राम पकडायसाठी त्याची कार्यक्षमता वाढवला आहे ना. आता एक राज्य सरकार परीक्षा घेणार आहे की लोकांशी बोलावं कसं, वागावं कसं, काय वाटतं तुम्हाला फरक पडेल? नाही, सगळेच पोलीस दोषी असं मी म्हणणार नाही, सगळेच पोलीस चांगले नसतात असं वक्तव्य मुळीच करणार नाही. काही असतात सगळ्या ठिकाणी, त्याच्यातलं प्रकार नाही. काही सगळ्या पोलिसांवर मुळीच आरोप करत नाही. पण फरक पडेल का? पडेल. ऑलरेडी ट्रेनिंग अशी होत असते पोलिसांची, अधिकाऱ्यांची, त्याला नव्याने काही करण्याची गरज नाही. ऑलरेडी ट्रेनिंग होत असते. आणि मला असं वाटतं सामान्य माणसाला सुद्धा एटिकेट्स माहिती असतात, तर पोलिसांना ते माहिती नसावे का? त्यामुळे काही सगळ्या ठिकाणी नासके आंबे असतात तसे पोलिसांमध्ये एक गट असू शकतो, पण सगळेच पोलीस असेचे असं आपण नाही म्हणता येणार आपल्याला, आणि असं म्हणूही नाही. कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे अधिकारी आहेतच ना या पोलीस दलात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.